पण पावसात सुद्धा काही वेलींवरच्या माशा, रानभाज्या ह्या सुद्धा मिळतात. वेलीवरचे मासे बोललात. आई शपथ. आता पावसाळा सुरू होईल तर तुम्हाला वाटेल की मासे सगळे बंद का आता, कारण समुद्रातले मासे मिळत नाही. पण नाही, असं नसतं. निसर्ग आपल्याला काहीतरी एक बंद झाल्यानंतर काहीतरी दुसरं चांगल्या गोष्टी देतच असतं. त्यामुळे आमच्याकडे आता नदीतले, शेतातले मासे मिळायला सुरुवात होईल. तसेच काही भाज्या बंद होतात तर वेलीवरच्या भाज्या असतात, रानभाज्या असतात, त्या पण आपल्याला निसर्ग अवेलेबल करून देतं. जसं चैतन्यही करतं. सीझन बदलतो तसा मेनूही बदलतो. पावसामध्ये आता मान्सून फिशही सुरू होतील. तांबोशी, बांधोशी, शेतकं, सुळे अशा प्रकारचे नदीत मिळणारे मासे अतिशय फ्रेश आणि खूपच मजा येते खाताना. तर तुम्ही तुमच्या चवी कॉम्प्रोमाइज करू नका. चैतन्याला या आणि सगळ्या प्रकारचे मासे नदीतले मिळणारे, रानभाज्या, गावातल्या भाज्या यांचा आस्वाद तुम्ही घ्या आणि सीझन बरोबर तुम्हीही बदला. धन्यवाद.